श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। खानदेशवासियांची कुलदैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव यावर्षी पहिल्यांदा नाशिक शहरातील सातपूर परिसरात साजरा होतो। रविवारी 11 ऑगस्ट रोजी कानबाई मातेचे आगमन होणार असून परिसरात श्री कानबाई मातेच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यात आली। हा उत्सव 3 दिवस साजरा होणार असल्याची माहिती श्री कानबाई माता उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। याबाबत कानबाई माता उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील, कार्याध्यक्ष गीता जाधव आणि उपाध्यक्ष गुलाब माळी यांनी अधिक माहिती दिली आहे। सर्व खानदेश बांधव भगिनी व सर्व सातपूर भागातील सर्व रहिवासी यांना सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की ह्या वर्षापासून नवीनच आपल्या सातपूर भागामध्ये खानदेशची कुलस्वामिनी आई कानबाई माता यांचा उत्सव हा ह्या वर्षापासून नवीनच आपण सातपूर भागामध्ये साजरा करीत आहोत। हा उत्सव साजरा करण्यामागे उद्देश एकच आहे की 40-50 वर्षापूर्वी आमच्या वडिलांची पिढी ज्या तेव्हा 70-75च्या काळामध्ये सातपूरला आले ते इथं स्थायिक झाले। आम्ही पण इथं स्थायिक झालो। आता आमची तिसरी पिढी इथं आहे। परंतु खानदेश भागामध्ये जे मूळ आहे, जो सण आहे, उत्सव आहे, जे पारंपरिक आहे, त्याचं पुढच्या पिढीला, आमच्या मुलांना, त्यांना सर्वांना त्याचा अनुभव राहावा, त्याचं जाण राहावी की आपले संस्कृती काय, आपले कार्यक्रम काय। तर ते इथून पुढे आता जरी खानदेश आमची आई आहे तर नाशिक आमची मावशी, म्हणजे त्या पद्धतीने आमची रोजीरोटी नाशिकमध्येच राहते। आम्ही इथं स्थायिक झालोय, आता नाशिक करत झालोय आम्ही। पण जरी नाशिक करायचं तरी खानदेशातली जी संस्कृती आहे, जी परंपरा, ती पुढच्या पिढीला माहीत पडायला पाहिजे। हा यामागचा सण साजरा करायचा मागचा उद्देश आहे आमचा। तर आम्ही त्या पद्धतीने सर्व खानदेश भागातील सर्व आमचे सर्व समाज 25 ते 30 समाज सर्व एकत्र करून सर्वांना बोलून आम्ही मसाला झोनला मीटिंग घेतली। त्या माध्यमातून सर्वांनी तयारी दर्शवली की हो, आपला उत्सव साजरा झाला पाहिजे। त्या पद्धतीने आम्ही सर्व जणांना एकत्र घेऊन सर्वांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली, मला अध्यक्षपदी बसवलं। मी सर्वांच्या मनापासून आभारी मानतो। माझ्याबरोबर माझी बहीण आहे गीताताई जाधव, त्यांना कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। माझे बंधू गुलाब माळी आहेत, त्यांना उपाध्यक्ष म्हणून निवड करा। आणि त्याबरोबर माझ्याबरोबर सर्व संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांची सर्व कोर कमिटी आहे, त्याच्याबरोबर सन्माननीय माझ्याबरोबर उत्सव समिती सदस्य आहेत आणि सर्व नागरिक आहे, सर्व माझा मित्र परिवार आहे। या सर्वांचं मला याच्यामध्ये योगदान लाभलं आहे। त्या पद्धतीने आपण कानबाई मातेचा उत्सव 3 दिवसाचा असतो। तो आता आजपासून तो प्रत्येक घराघरामध्ये जसा दिवाळीचा सण आपण साजरा करतो त्या पद्धतीचं तितकंच महत्त्व ह्या कानबाई मातेच्या उत्सवाला आहे। सर्व मी जनतेला, सर्व माझे मित्र परिवार, सर्व खानदेशवासी यांना सर्वांना मनापासून मी विनंती करतो अध्यक्ष या नात्याने की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि आपला उत्सव हा मनाप्रमाणे सर्व जोरात आपण साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। माझे 2 शब्द थांबवतो। नमस्कार, मी गीता संजय जाधव। खरं तर मी पण एक खानदेशीच आहे आणि मला अभिमान आहे खानदेशी असल्याचा। आणि 2024 या वर्षापासून खरं तर कानबाई मातेचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। आणि जसं आपण शिवजयंती करतो, नवरात्र करतो, गणपती उत्सव करतो, त्याचप्रमाणे देखील भरपूर जयंत्या करतो, तसंच हा एक महोत्सव असतो। हा खरं तर खानदेशी भागामध्ये जास्त प्रमाणात होत असतो। तर नाशिकमध्ये आहे, पण मी सर्व जेवढे पण माझे बंधू भगिनी, मायबाप, प्रेक्षक जेवढे आहेत तेवढ्यांना मी माझ्या विनंतीने सांगू इच्छिते की बठ्ठासनी आपल्या कानबाई मातेसना महोत्सवले आवर्जून हजेरी द्यावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच माझी सदिच्छा। मी गुलाब माळी, मला उपाध्यक्ष बनवलं त्याबद्दल धन्यवाद मागतो। आपला सातपूर परिसरातील सर्व खानदेश कानबाई माता भक्त यसले मनापासून शुभेच्छा। 12 तारखेला आपली आई कानबाई माता हिचा उत्सव सातपूरमध्ये पहिल्यांदाच अतिशय उत्साहात साजरा करण्याचं संकल्पना जी शंकर नानांनी केली आणि त्याला प्रतिसाद देऊन आपले राजू दादा पाटील यांनी त्याला पुढे नेण्याची संकल्पना आणली। आणि त्यातल्या त्यात आई कानबाई माता असल्या कारणाने एक महिलेला मान दिला कार्याध्यक्ष पदाचा। त्याच्याबद्दल मी सर्व मंडळाचा आभारी आहे प्रथमतः।
कानबाई माता उत्सव हा दरवर्षीप्रमाणे आमच्या गावाकडे होतो खानदेशात, परंतु सातपूरमध्ये हा पहिल्यांदाच होत आहे. कानबाई माता उत्सव समितीच्या वतीनं कानबाई मातेची भव्य मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. सोमवारी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता सप्तशृंगी देवी मंदिर सातपूर कॉलनी येथून कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. बालाजी मंदिर सोमेश्वर धबधबा येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात येईल. सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव समिती सातपूर यांच्या वतीनं भक्तगणांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलंय. सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव समिती सातपूर यांच्या संस्थापक अध्यक्ष राजू पाटील, कार्याध्यक्ष गीता जाधव, उपाध्यक्ष गुलाब माळी, सचिव संजय राजपूत, सहसचिव दिनेश कोठावडे, खजिनदार वसंत सोनवणे, सल्लागार प्रभाकर कदम यांची समितीच्या पदी निवड करण्यात आली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.